दरम्यान टिपू सुलतानवरील वादात आता असदुद्दीन ओवैसी यांनी ही उडी घेतली। टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना शहीद झाला। टिपू सुलतानच्या अंगठीवर राम लिहिलेलं होतं असं वक्तव्य ओवैसींनी केलंय। असदुद्दीन ओवैसींच्या या वक्तव्यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। अंग्रेजों से लड़कर टीपू की शहादत हुई। जेल में बैठकर टीपू तुम्हारे वीर की तरह 6 लव लेटर नहीं लिखा अंग्रेजों को मैं माफ कर दो, तुम जो बोले मैं करता हूं। टीपू तलवार लेकर अपने मुल्क को अंग्रेजों से आजाद कराने के लिए शहीद हो गया। टीपू की लाश के पास से उसके पास से अंगूठी निकली सोने की, उस पे क्या लिखा हुआ था? राम। उस पर राम लिखा हुआ था। पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईकांना खुलं आव्हान केलंय। खुमखुमी असेल तर लोकसभा निवडणुकीत आमच्या समोर निवडणूक लढवून दाखवा, अशा शब्दात श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना खुलं चॅलेंज दिले। कल्याण लोकसभेमध्ये देखील जे आहे हे खासदाराला माझी करून टाकेन आणि एकही महानगरपालिका जी आहे ती निवडून येऊन देणार नाही। आता त्यांना थोडंसं मी जसं म्हणतो की वयाप्रमाणे काही आजार जे आहेत ते होत असतात, तर वयाप्रमाणे परिणाम जो आहे हा नक्कीच त्यांच्यावरती होत चाललाय। कारण की हे कॉन्फिडेंटली का बोलू शकतो मी, कारण की मी स्वतः एक डॉक्टर आहे। त्यांची डायग्नोसिस मला वाटतं त्यांना स्मृतिभ्रंश, ज्याला इंग्लिशमध्ये डिमेन्शिया असं म्हणतात। तुम्हाला जर आजमायचं असेल या कल्याण लोकसभेमध्ये तर 2029 मध्ये जो आहे हा या ठिकाणी या स्वागत आहे। 2029 मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या समोर आपण उभे राहा। ड्रग्स पेडलिंग, बेटिंग, व्यसनाधीनता, अश्लील नृत्य, महिला सुरक्षा या सगळ्या मुद्द्यांनी डोकं वर काढलं आणि आर पाटलांनी महत्त्वाचा निर्णय घेत राज्यात डान्सबार बंदी कायदा आणला। पण डान्सबार बंदी झाली का? तर लोकशाही मराठीच्या रिअलिटी चेकमध्ये हे सगळे कायदे नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे। आता तर धडधडीत पुरावे देखील समोर आलेत। नवी मुंबईच्या कोपरखैरणेमधील हॉटेल रासलीला या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे। डान्स बारचे सगळे नियम पायदळी तुडवत सुरू असलेला हा डान्स बार कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हा सवाल उपस्थित होतोय। शिवाय आणखीन एक महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती म्हणजे या बारमधील काही मुली अल्पवयीन असल्याचा देखील संशय बळावतोय। काही दिवसांपूर्वी असेच काही प्रकार नवी मुंबईत समोर आले होते। नवी मुंबईतील नटराज डान्स बार पोलीस हवालदारांना बारमध्ये पैसे उडवले होते। बारमध्ये मांडोळे वरिष्ठ पोलिसांसाठी कलेक्शन करायचा। तर दुसरीकडे कल्याणमधील पोलीस कर्मचारी प्रल्हाद चौधरी यांचा देखील वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होता। हा व्हिडिओ कल्याणमधील शैलजा डान्स बार मधला होता। तिसरा व्हिडिओ जर आपण पाहिला तर राजरोसपणे सुरू असलेला हा हुक्का पार्लर नीट पहा। हा हुक्का पार्लर नवी मुंबईतील हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये सुरू आहे। तर चौथ्या दृश्यांमध्ये नवी मुंबईच्या कोपरखैरणेमधील हॉटेल रासलीला या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे। डान्स बारचे सगळे नियम पायदळी तुडवत हा डान्स बार सुरू आहे। या मुद्द्यावर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त गप्प का हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कुणाच्या आशीर्वादाने हे सर्व प्रकार सुरू आहेत हा देखील सवाल आता उपस्थित होत असून मास्टर माइंड ताब्यात येईपर्यंत लोकशाही मराठी हा मुद्दा लावून धरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।